हे येड्या, ह्या मोबाईलांमुळे जनता पागल झाली. घेऊला गेला मोबाईल आला, चेन सुद्धा खोलली नाही त्याला, आख्या बुटात पाणी गेलं खाली. ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. मग याने लगेच बापाला दम द्यायचा, मी तिच्याशी लगीन करीन. कोणी? पोरांनी. कोणाला दम द्यायचा? बापाला. आता त्या बापानं पेट्रोल टाकायचं का, मोबाईलचं बिल भरायचं का, याचं लफडं निस्तारायचं. आणि त्या पोरीनं लगेच म्हणायचं तो नाही ना, माझं जगणं नाही. मग या बाप म्हणणार जमणार नाही. मग यानं लगेच बापाला दम द्यायचा. काय माहिती का, थोडं औषध घ्यायचं, सोडायचं वाटाला. बाप घाबराव म्हणून, तो बाप आहे ना गाठ, पे म्हणला मर. आणि मग त्याला शेजारच्या नेलं डॉक्टर का पेलय म्हणून. आता ते पेलय का, त्यानं फक्त चोळलंय. डॉक्टरनं 2-4 निबार ठेवून दिले त्याच्या जागेवर. चाला तो म्हणला डॉक्टर मी फक्त चोळलंय, पेलोच नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही, आमच्याकडे आलेले पेशंट धुवाच लागत. जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढलं नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उत आला. बरं लोक पोरं आणतील कुठून? ज्यांना बायका त्यांना तुम्ही तिसरं होऊन देते नाही, आणि जे बायको करायच्या मोसममध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. बरं मोबाईलवर बोलायच्या पद्धतीला नालाय का आल्यात आता. हॅलो, अरे नाही बोलत तो, कट कर. मागून आग झाली तरी वर आलडवतो तू. पुढचा प्रश्न, मोठ्याल्या पोराने बोलायचं नाही. पुढचा प्रश्न, पोरांनो, 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक का पोरगा? बाप. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं ही इज माय कॉलेज फ्रेंड, ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. आता त्यांची भाषा आपल्याला जमणार नाही, पण जेवढी जमल तेवढी सांगतो, कारण जनावरांची भाषा जनावराला कळते. कुत्री आरडल्यावर काय बोकड्या आरडत नाही. यानं सांगितलं मी सोमवारी काही लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा फोटो बिटो घेऊन गेला मंगळवारी आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले का लग्नच झालं नाही, याचा फोटोच पडला खाली. याने सांगितलं काय झालं? म्हणलं काय नाही, 3 तास आम्ही शपथी घेतलं. त्याने मला सांगितलं मी तुमचीच आहे, तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकती, अगर तू ना मिला तो मैं रेल्वे के नीचे शो. मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलं. आता गेट तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो आता 100ला झालाय. त्याच्या मागं खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड, त्या नवरी माग 2-4 मेकअप केलेल्या पोरी. इतकी मेकअप, लग्न कलवरी, नवरीचं ब्युटी पार्लरला कलवरी जाते. मोबाईलमुळे एवढी बेकारी झाली. नवरा बायको बोला ना, एका खाटावर 2 कोपऱ्यात 2 बसले. इकडं पबजी चालली, इकडं टिकटॉक चाललंय. ती याडरा तळू गुतलंय पबजीत, आणि ही फटे बावलीची गुतली टिकटॉक मध्ये. यांना काय होतं? 10वीच्या मुलीला म्हणा ना बाई भांडे घासते का ग? स्टडी काय वाची ती कोणाला माहिती? कपड्याला गाड्या घाल ग, स्टडी. पप्पांचा मोबाईल चार्जिंगला लाव ग, स्टडी. बाई तेवढं पप्पांचा शर्ट अर्जंट इस्त्री करून दे ग, होमवर्क. सेपरेट खोली गुड्डीला अभ्यासाला. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. हो, एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली स्टडी. शेमड्या पुरीच्या प्रेमात पडायचं. तिला अकलीचा पत्ता नाही, आणि ती नाही म्हणली का जिंदगी उदास. ती भंगारच पोर आहे, तू का नादी लागला बावळ्या. तिच्या पायी 3 मेले, तू 4था आहे का? आला लटकला.